अकोट व तेल्हारा तालुक्यात महावितरण कंपनीतर्फे प्रस्तावित प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या प्रक्रियेला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे। ग्राहकांना कोणतेही स्वातंत्र्य न देता सक्तीने हे मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। महावितरणच्या या सक्तीविरुद्ध काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून या प्रकरणी अकोटच्या महावितरण कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे। वीज कायदा 2003च्या कलम 55 नुसार ग्राहकांना मीटर निवडीचे स्वातंत्र्य आहे, मात्र महावितरणकडून बळजबरी केली जात आहे। स्मार्ट मीटर बसविल्यास ग्राहकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागेल। वीज बिल अधिक वेळेपर्यंत थकवल्यास थेट वीज पुरवठा बंद करण्याची सुविधा यामध्ये आहे। त्यामुळे ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे। निवेदन हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महेश गणगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले। यावेळी अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत पाचडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अनोख राहणे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सारंग मालानी, माजी नगरसेवक सतीश हाडोळे, माजी नगरसेवक संजय आठवले, अतुल खोटरे, कपिल रावदेव, गजानन डाफे आदींची उपस्थिती होती। MCN न्यूज मराठी करिता भगवान हागे, दानापूर।